नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एलिफंटा आयलँडवर. मिस्ट्रेस आयलँड, जिथे ना जगप्रसिद्ध अशा लेण्या आहेत, मूर्ती आहेत, पण त्या कोणी बनवल्या, कधी बनवल्या हे आत्तापर्यंत कोणालाही कळलेलं नाही. एलिफंटा आयलँड बद्दल फक्त एकच माहिती आहे की पहिले ना पोर्तुगीज इकडे आले होते आणि जेव्हाही ते आले ना त्यावेळी त्यांना इकडे दगडी हत्तीची प्रतिमा दिसली, हत्तीची कलाकृती दिसली आणि म्हणून त्यांनी या आयलँडला नाव दिलंय एलिफंटा आयलँड. तर मित्रांनो, आपण या आयलँडवर फेरफटका मारणार आहोत आणि बघणार आहोत असं काय मिस्ट्रेस आहे इथे आणि त्या मूर्ती, त्या केव्ज आपण सगळ्या फिरणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. एलिफंटाला जाण्यासाठी आपल्याला गेटवेला पोचावं लागतं. तर तुम्ही तुमच्या घराजवळच्या स्टेशन जवळून किंवा कोणत्याही वाहनाने तुम्ही गेटवेपर्यंत पोचा. आता मी चाललो आहे सेंट्रल रेल्वेने CSTला आणि जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे आणि इथे सुद्धा आपण व्हिडिओ केला होता, तुम्हाला आठवत असेल. इथून आपण बाहेर जाऊन बस पकडणार आहोत. त्या बसने आपण गेटवेला जाऊ शकतो. जर तुम्हाला कॅबने जायचं असेल किंवा टॅक्सीने जायचं असेल, त्या हार्डली 5 मिनिटात आपल्याला गेटवेला घेऊन जातील. ही बघा, ही बस आहे ना, ती आपल्याला गेटवेला घेऊन जाईल. 116 नंबरची बस आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या बाहेर. तर मित्रांनो, आत्ता आपण पोचले आहोत गेटवे ऑफ इंडिया जवळ. रोड क्रॉस केल्यानंतर ते समोर जे तुम्हाला बैठे ऑफिस दिसत आहेत ना, इथे आपल्याला तिकीट मिळेल एलिफंटासाठी. ॲडल्टसाठी 290 आहे आणि डिलक्स लॉन्चेस आणि मुलांसाठी 195. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत इथून जातात आणि यायचा टाईम 12 PM ते 5:30. आपण आपली तिकीट काढलेली आहे आणि ही आहे तिकीट, ज्याचे 290 त्यांनी रिटर्न फेअर दिलेला आहे. इकडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता गेटवे. हे बघा, आपण मागचा इथे व्हिडिओ केला होता आणि हे बाजूलाच ताज पॅलेस. ही समोरची जी गर्दी दिसते ना तुम्हाला, तिथे आपल्याला जायचं आहे. तिथून आपल्याला लॉन्चेस मिळतील एलिफंटासाठी. व्ह्यूअर्स, तुम्ही समोर या सगळ्या लॉन्चेस बघू शकता आणि एलिफंटाला जाणारी ही खाली लॉन्च आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया. आणि मला ना बसायला मस्त जागा मिळाली आहे. ही लॉन्च बऱ्यापैकी स्पेशियस आहे कारण सगळे कसे आरामात बसलेत. चला, हॉर्न वाजला आहे आणि एलिफंटाकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे. हा मागे जाणारा गेटवे किती सुंदर दिसतोय ना. खूप दिवसांनी असा मी गेटवेपासून लांब समुद्रात प्रवास करतोय. आणि एलिफंटा इथून 11 किलोमीटर आहे. किलोमीटरपेक्षा आपण सी नॉटिकल माइल्स म्हणूया आणि साधारणपणे तासाभरात आपण एलिफंटाला पोचू. या पूर्ण प्रवासात ना आपल्याला अटल सेतू दिसतोय आणि अटल सेतूची साथ मला वाटते एलिफंटापर्यंत असेल. व्ह्यूअर्स, जमिनीवर ना टेम्परेचर जास्त आहे पण इथे समुद्रात भर उन्हात सुद्धा थंड वारा सुटलाय. इथे मध्ये आपल्याला कोणतेही अडथळे नाही आहेत, म्हणून आपल्याला मुंबईची स्कायलाईन सुद्धा छान दिसते. आणि हे समोर जे आलंय ना, ते आहे एलिफंटा आयलँड. मला तर वाटते 5 ते 10 मिनिटात आपण एलिफंटा आयलँडवर लँड होऊ. एलिफंटा केव्जचा बेस आहे ना, जो जेट्टीपासून साधारणपणे 500 मीटर अंतरावर आहे. तिथे लोकांनी चालत जाऊ नये यासाठी इथे टॉय ट्रेन ठेवलेली आहे आणि त्या टॉय ट्रेनने आपल्याला एलिफंटाच्या पायथ्यापर्यंत जाता येतं आणि त्या टॉय ट्रेनचं तिकीट आहे 20 रुपये. तर जर समजा तुम्हाला टॉय ट्रेनने जायचं नसेल तर तुम्ही 500 मीटर चालत सुद्धा जाऊ शकता. चालत आपण 10 मिनिटात एलिफंटाच्या पायथ्याला पोचतो. इथे आल्यानंतर ना तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही ना तुमच्याकडे सुट्टे पैसे ठेवा. ॲटलिस्ट 10-20 रुपये, 5 रुपयाचा कॉईन सुद्धा इथे लागतो कारण हे लोक इथे सुट्टे देत नाही. सुट्टे पैशांमुळे त्यांना एंट्री दिली जात नाहीये. ही ना ग्रामपंचायतने चौकी बनवली आहे आणि जिथे आपल्याला 5 रुपये पर हेड असा ग्रामपंचायतसाठी टॅक्स द्यावा लागतो. आणि त्यानंतर ह्या ज्या सगळ्या पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला, त्या पायऱ्यांवरनं आपल्याला वरती केव्सपर्यंत जायचं आहे. आणि या पायऱ्या खूप मोठ्या असल्याने ना आपल्याला असा दम असा लागत नाही. आणि बाजूलाच खूप सारे सोव्हेनियर्सचे स्टॉल्स आहेत. त्यांनी ना वरून सगळं कव्हर केलं आहे आणि म्हणून उन्हाचा त्राससुद्धा होत नाही आहे. आणि ही आहे एलिफंटा केव्जची एंट्री.
मी इथे 20 मिनिटात वरती पोहोचलो आहे. गव्हर्नमेंटने काय केलंय माहिती आहे, जे काय मॉन्युमेंट्स आहेत तिथे ना ऑनलाईन तिकीट चालू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, एकतर या ठिकाणी रेंज नाही आहे, त्यामुळे मोबाईल कनेक्टिव्हिटी बिलकुल नाही आहे. पण यांनी वायफाय तर दिलेला आहे, पण प्रॉब्लेम असा येतोय ना की तिकीट कधी कधी मोबाईलवर येत नाही, त्यामुळे ना इथे वादविवाद खूप होत आहेत. तर ती एक अडचण आहे, पण ती जर मॅनेज झाली तर आपलं तिकीट आपल्या मोबाईलवर येते, मग स्कॅन करून आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते. आणि हे समोर जे दिसतंय ना ते तिकीट हाऊस आहे, तिथे आपल्याला 35 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. हे स्कॅन करून आपल्याला एंट्री मिळेल. आत्ता आपली तिकीट आपल्या मोबाईलवर आली, मग त्याने स्कॅन करून ना मला आतमध्ये एंट्री दिली आहे. एक्झॅक्टली आतमध्ये आपल्याला ना 7 केव्ज आहेत असं सांगितलं गेलंय. चला आता आपण पहिली केव बघूया, जिचं नाव आहे ग्रेट केव. ही आहे पहिली केव आणि कसली भव्य आहे बघा ना. त्या कलाकारांना हॅट्स ऑफ, कारण अगदी डोंगर कोरून त्यांनी आतमध्ये हे अप्रतिम काम केलेलं आहे. ही जी केव आहे ना ती शिवपुराणावरून प्रेरित आहे. आणि आता हे आतमधले खांब बघा ना किती सुंदर आहेत, कारण हे एकूण इथे 26 खांब आहेत आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिवचरित्रावर आधारित त्यांनी दृश्य कोरलेलं आहे. आणि हा अतिशय सुंदर असा महाल त्यांनी उभा केलेला आहे. आणि या महालाच्या मध्यभागी आहे शिवशंकराची त्रिमूर्ती, जी जगभरात फेमस आहे. तुम्ही ही मूर्ती बाहेर फोटो वगैरेमध्ये बघितलीच असेल. मध्ये आहे महादेव आणि डाव्या बाजूला भैरव दिसतोय आणि उजव्या बाजूला उमा. या मूर्त्या इथे कोरलेल्या आहेत. अतिशय फेमस असं हे शिल्प आहे. आणि त्यानंतर बाजूला दिसतंय अर्धनारीश्वर शिवरूप आणि याच्यासुद्धा खूप साऱ्या कथा आहेत. त्या कथांवर बेस असणारी यांनी ही अर्धनारीश्वराची कलाकृती बनवलेली आहे. आता या कलाकृतीमध्ये आपल्याला दिसत आहेत शंकर आणि पार्वती आणि इथे एक शंकराची पिंडी सुद्धा दिसते. आणि मला असं कळलं महाशिवरात्रीला इथे दर्शन घेण्यासाठी खूप लोक येत असतात. आणि याच महालाच्या एका कोपऱ्यामध्ये दाखवलंय शंकर आणि पार्वतीच्या विवाहाचा सोहळा. या चित्रामध्ये शंकर अंधकासुराचा वध करतानाच हे दृश्य कोरलेलं आहे. ही आहे दुसरी केव आणि खरंच ना हा बाहेरचा परिसर एवढा सुंदर ठेवलाय ना की काय विचारू नका. आणि इथे सुद्धा ना एकच शंकराची पिंडी आहे. मध्यभागी असं शंकराचं देऊळ सारखं आहे आणि मध्ये छान अशी पिंडी आहे आणि आपण बाहेरून याला प्रदक्षिणा सुद्धा मारू शकतो. आणि उजव्या बाजूला आहे गणपतीची मूर्ती आणि डाव्या बाजूला आहे कार्तिकेयाची मूर्ती. आणि हे जे समोर 6 खांब दिसत आहेत ते किती सुंदर बनवले आहेत ना. खरंच बाहेर ना एकदम बेकार असं ऊन आहे, पण आतमध्ये एवढं थंड वाटतंय ना इथे आणि खूप छान वाटतंय. आपण ना पहिल्या 2 केव्ज बघितल्या आणि तुम्हाला त्या आवडल्या पण असतील, पण बाकीच्या बाहेरच्या ज्या 5 केव्ह त्यांची खूप पडझड झालेली आहे आणि तिथे अशा बघण्यासारख्या मूर्ती वगैरे नाही आहेत, म्हणजे की फक्त तिथे खांब दिसत आहेत. म्हणून तुम्ही जर इथे आलात ना तर पहिल्या 2 केव्ज ना अजिबात मिस करू नका आणि आतमध्ये जाऊन छान छान फोटो काढा आणि भगवान शिवशंकराच्या चरित्राचा पूर्ण जो देखावा यांनी केलेला आहे त्याचा तुम्ही नक्की अनुभव घ्या. वे टू कॅनन हिल इथून आपल्याला वरती जायचं आहे, जिथे 2 तोफा आहेत ब्रिटिशकालीन, तर त्या आपण बघायला जातोय. मित्रांनो इकडे एक कॅनन हिल आहे आणि कॅनन हिलवर जाण्यासाठी रस्ता असा ओबडधोबड आहे, पायऱ्या पण नाही आहेत. तर सिनियर सिटीजन इथे नाही आले तरी पण चालेल. मित्रांनो एलिफंटा केव्सपासून 500 मीटर उंचीवरनं इथे आहे कॅनन हिल. आता कॅनन हिल याला का म्हणतात, कारण इकडे ब्रिटिशांनी 2 तोफा लावल्या होत्या. अरबी समुद्र एखादं शत्रूचं जहाज जर येत असेल तर त्याला निशाणा करण्यासाठी, त्याला उडवून लावण्यासाठी त्यांनी या 2 तोफा इकडे आणून ठेवलेल्या आहेत. आणि या तोफेची तुम्ही लांबी बघू शकता, म्हणजे हे किती डिस्टन्सवर जहाज उडवत असतील याची तुम्हाला आत्ता कल्पना येईल. हे बघा, ही एवढी मोठी तोफ आहे आणि अजून एक तोफ याहीपेक्षा उंचीवर आहे. आणि जर तुम्हाला ती बघायची असेल तर तुम्ही तिथे सुद्धा जाऊ शकता. अजून 5 मिनिटाची चढण आहे, पण ऑलमोस्ट व्ह्यू सेम असतील म्हणून मी तुम्हाला ही एकच तोफ दाखवतोय. आणि इथून हा समोरच्या समुद्रात या तोफेने शत्रूच्या जहाजांवर नजर ठेवली जायची आणि एखादा धोका वाटला तर त्याला इथूनच उडवलं जायचं. कॅनन हिल बरोबरच आपलं इकडचं साईट सीइंग झालेलं आहे
आणि आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करू शकतो. आणि आता आपल्याला हे 500 मीटर खाली उतरावं लागेल आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा एलिफंटा केव्सच्या एंट्रीला येऊ. A few moments later. इथे आपण जे मगाशी उभे होतो आणि इथून आपल्याला आता खाली उतरावं लागेल आणि दोन्ही बाजूला तुम्ही सोवेनियर्सचे शॉप्स बघू शकता आणि खूप चांगल्या चांगल्या वस्तू इथे मिळत आहेत. खूप छान वस्तू आहेत आणि म्हणजे शंकराचे फोटो असलेले टी शर्ट्सपासून ओमचे टी शर्ट्स किंवा आर्टिफॅक्ट्स आणि ड्रेसेससुद्धा मिळतात. आणि जास्तीत जास्त इकडे सगळ्या संगमरवराच्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला कुलाबा मार्केटमध्ये मिळतात. तर ह्या खूप साऱ्या गोष्टी मी कुलाबा मार्केटमध्ये पाहिलेल्या आहेत. नटराजची मूर्ती आहे, कारण आतमध्ये जे त्रिमूर्ती आहेत त्यासुद्धा तुम्ही इथे बघू शकता. आणि या मेटलमधल्या मूर्ती आहेत म्हणजे त्यांचा कलर बिलर खराब होत नाही. आणि तुम्हाला बॅग्ससुद्धा मिळतील इथे. बॅग्ससुद्धा खूप चांगल्या आहेत. ज्यूटच्या बॅग्स आहेत आणि वेगवेगळ्या मटेरियल्सच्या बॅग्स आहेत. शंखाचे प्रकार तर बघा किती सुंदर आहेत. खूप छान असे फ्रीज मॅग्नेटसुद्धा मिळतील जे एलिफंटाला जाऊन आल्याची आठवण तुम्हाला देत राहतील. तर अशी सगळी शॉपिंग तुम्ही जाता येता करू शकता. आणि मला लागली आहे भूक, तर इथे खूप सारे हॉटेल्स ऑन द वे आहेत. तर आत्ता मी जेवणार तर नाही आहे. इथे एक महेश्वरी हॉटेल आहे. आता आपल्याला केव्ज वगैरे बघून झालेले आहेत आणि मी इथे नाश्त्यासाठी महेश्वरी रेस्टॉरंट म्हणून आहे, तर मग तिथे मी आलेलो आहे. आणि मला जेवायचं तर नाही, आता मी मिसळपाव, तर आता मिसळपाव मागवलेलं आहे. बघूया आपण ते आपल्याला ऑर्डर घेऊन येतात आणि मग मी तुम्हाला दाखवतो मिसळपावची डिश कशी आहे. तर मित्रांनो, आता मी या महेश्वरी रेस्टॉरंटमध्ये येऊन मिसळ ट्राय केली. पण ही मिसळ बघून ना मी फुल टेन्शनमध्ये गेलो, कारण जेव्हा मी या मिसळमध्ये फरसाण टाकायला गेलो त्यावेळी मला त्याच्यात काळे उडीद दिसले आणि टेस्ट घेतल्यानंतर मला ती कळली की ती दाल मखनीची ग्रेव्ही आहे. मी पक्का मिसळ खाणारा असल्यामुळे ना अशी मिसळ मिळाल्यानंतर मी थोडा टेन्शनमध्ये गेलो. तर इथे जर तुम्ही येत असाल महेश्वरी रेस्टॉरंट खूप चांगलं आहे. मी रेस्टॉरंटला काही म्हणत नाही आहे. इथे खूप सारे व्हेज नॉनव्हेज डिशेस मिळतात. पण इथे आल्यानंतर मिसळ नक्कीच ट्राय करू नका, कारण जर तुम्ही मिसळ खाल्लीत ना तर भांडणं नक्की होतील. तर मित्रांनो, आता आपण परतीचा प्रवास सुरू केलेला आहे आणि मी इथे आत्ता टॉय ट्रेनची वाट बघत नाही आहे. त्या टॉय ट्रेनसाठी खूप लाईन आहे, तर म्हटलं मग आपण चालतच जाऊया. हार्डली 5 मिनिटं तर लागतील. आणि समोर अशी समुद्रावरनं खूप छान अशी हवा येते आणि मला वाटते समुद्राला भरती आलेली आहे. आपल्याला हे सगळं डिस्टन्स कवर करावं लागेल. काही लोक इथे फोटोसुद्धा काढत आहेत आणि समोरच आपली लॉन्च दिसते. ही लॉन्च लागलेली आहे. अतिशय सुंदर अशी लॉन्च वाटते आहे. त्याचा कलर कॉम्बिनेशन खूपच मस्त आहे. प्रवास करायला मजा येईल वाटतं. तर चला, आता त्यांनी मला इथे ग्रीन सिग्नल दिला आहे याच्यामध्ये बसण्यासाठी, कारण आपल्याकडे तिकीट ऑलरेडी आहे. तुम्ही प्लीज तुमचं तिकीट हरवू नका, कारण त्या तिकिटावरच आपल्याला रिटर्न प्रवास करावा लागतो. तर आपण पैसे ऑलरेडी पे केलेले असतात त्याचे. तर आपला प्रवास आता सुरू होतो आहे. 1 hour later. तो बघा, समोर गेटवे आणि ताज हॉटेल दिसायला लागलेलं आहे. आपली मुंबई जवळ आलेली आहे. चला, आता आपण आपली बॅग घेऊन रेडी राहूया, म्हणजे लगेच उतरून आपल्याला बाहेर निघता येईल. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि ज्यांना एलिफंटाला जायचं आहे ना त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करा, कारण तिथे गेल्यानंतर कसं जायचं, कुठे जायचं, किती तिकीट लागते हे मी सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा अजून एलिफंटाला गेला नसाल तर एलिफंटाला जाऊन या आणि आपला जो वर्ल्ड हेरिटेज आहे ते नक्की तुम्ही बघा आणि तुम्हाला ते आवडेल. आणि एवढं सांगून मी हा व्हिडिओ इथे संपवतो. आणि ॲज ऑलवेज थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम.